नमस्कार मंडळी. तुमच्या घरीसुद्धा शेवग्याची भाजी खायला मुलं कंटाळा करतात का? तर यानंतर अशा पद्धतीची जर भाजी केलात तर मुलं देखील एक नाही तर दोन भाकरी एक्स्ट्राच खातील. चला तर मग सगळ्यात अगोदर अशा प्रकारे आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे याचे तुकडे करून घ्यायचे. आता यामध्ये आपण एक बटाटासुद्धा टाकणार आहोत. त्यासाठी बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याचेसुद्धा अशा प्रकारे तुकडे करून घेतले, म्हणजेच ते चिरून घेतले. तर त्यानंतर परत एकदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं. आता गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं. हळद आणि मीठ टाकून याला 5 ते 7 मिनिटं आपण छान अशी उकळून घेऊया. अशा उकळून घेतल्या की भाजीची चव अतिशय छान लागते आणि आपला वेळ देखील वाचतो. आता अशा प्रकारे भाजीच्या आपल्या ह्या शेंगा आहेत त्या उकळून घेतल्यात. आता कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला थोडीशी शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यासोबतच इथे मी थोडंसं खोबऱ्याचा किस घेतला आहे, तो देखील भाजून घ्यायचा. खोबऱ्याच्या किसाऐवजी तुम्ही इथे खोबऱ्याचे तुकडे देखील वापरू शकता. आता थोडेसे तेल टाकून घ्यायचे, ते सुद्धा या शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत व्यवस्थित भाजून घेऊया. म्हणजे आपला जो रस्सा आहे तो एकदम दाटसर बनतो आणि एकदम चविष्ट लागतो. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो देखील आता यामध्ये छान भाजून घेऊया, परतून घेऊया. छान असा रंग बदलेपर्यंत एकदम सोनेरी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलला अशा प्रकारे रंग बदलेपर्यंत परतून घेतला म्हणजे रश्श्याला एकदम मस्त अशी चव येते. आता एक छोटा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा परतून झाला आहे आणि रंग छान आला आहे. आता यामध्ये जे आपण वाटून घेतलं होतं शेंगदाणे, खोबर आणि तीळ भाजून घेतलं होतं, ते सुद्धा आता मिक्सरमधून थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूण टाकून परतून घेतलं आहे हे वाटण. आता यामध्ये थोडीशी हळद, काळा मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ आपण शेंगा उकळून घेताना सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ हे थोडंसं कमीच टाकायचं. आता हे छान सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले की यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपले हे मसाले आहेत ते छान परतून होतील आणि वाटणसुद्धा मस्त असं शिजून होईल. आता ह्या ज्या शेंगा आणि बटाटे आहेत उकळून घेतलेले, ते हलक्या हाताने यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे शेंगा उकळलेलं पाणी आहे ते सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया. आता इथे तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी इथं वापरू शकता. आता झाकण ठेवून जवळपास 7 ते 8 मिनिटं मध्यम गॅसवर छान अशी ही भाजी चटचटीत अशी इथे शिजवून घेतली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तयार आहे मस्त अशी आपली इथे गावरान पद्धतीची 1 किंवा 2 भाकरी तुम्ही एक्स्ट्रा खाणार, जास्तीचे खाणार अशा पद्धतीची काळ्या मसाल्याची एकदम झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच मस्त मस्त आणि सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपीज कशा करायच्या यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.